₹200 उमेशजी पष्टे यांच्याकडनं अनिकेत पष्टे यांना आलेत. पुन्हा एकदा जेलची संधी आहे. या वेळेला पुन्हा एकदा जेल. आता या वेळेला देवगरकरांची पूर्णपणे कंबर तोडली जाते. पुन्हा एकदा जेल. प्रत्येक विकेट साठी ₹200 जे बक्षीस आहे सलामी स्पोर्टच्या गोलंदाजासाठी ते ₹200 बक्षीस पुन्हा एकदा अनिकेत पष्टेला मिळत आहे. वा काय दर्जेदार खेळ सध्या तर चालू आहे. बक्षीस दात्याचं मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी खेळ मात्र सुंदर होतोय. काय दर्जेदार खेळ चालू आहे. एका साईडला सलामी स्पोर्ट्स एका मागून एक विकेट मिळवतो. कुठेही मिसफिल्ड करताना दिसत नाहीये आणि देवगरकर मात्र आता कुठेतरी शांत बसलेत. अशा पद्धतीने बघायला गेले तर मोठे मोठे फटके याला होतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक समाप्त नंतर धावसंख्या फलकावरती फक्त 1 आहे. 1 पहिला चेंडू तर टाकून झालाय सेकंड ओव्हर मधला. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक एक तटस्थ आहेत. त्या ठिकाणी अमित पष्टे थोडी घाई करा मित्रांनो. यजमान संघ आहे. नवीन बॅटर बघतोय आपण निखिल यांना. पहिला चेंडू तर टाकून झाला परंतु सलामी स्पोर्ट्स निचोळेकडनं देखील चांगली गोलंदाजी आहे हे विसरून चालणार नाहीये. तुमच्याकडे जरी बॅटिंग लाईनअप असले तुमच्याकडे जरी गोलंदाज असले ना तरी देखील सलामी स्पोर्ट्स निचोळे देखील तेवढंच चढाक्ष पद्धतीने खेळ करतोय. चला आपण निखिल यांना पाहणार आहोत. पुढचा चेंडू खेळण्याकरता अनिकेत पष्टे एक वेगवान गोलंदाज बघू शकता आपण. यावेळेला पुन्हा एकदा विरेशन दाखवलंय. त्यामध्ये थोडस चेंडूला टर्न केलंय. चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. काय दर्जेदार गोलंदाजी आहे. सातत्यानं दबाव देण्याचा प्रयत्न केलाय. इथून मोठे फटके खेळावे लागतील देवगड टीमला कारण आपल्या खात्यामध्ये धावसंख्या ही फक्त 1 लागली आहे. तिथून तुम्हाला धावसंख्या चांगली रचावी लागणार आहे. आपण बघू शकता स्क्वेअर लेगला रोशन थापड आहे, सूरज पष्टे आहे, अक्षय पष्टे आहे, प्रणव पष्टे आहेत. चांगली सतरक्षणाची साईट या ठिकाणी रचना केली. पंच आमच्या दिशेने वळतील. पंचांचे हात समांतर धाववाले अवांतर. या ठिकाणी धावसंख्या फलकावरती फक्त 2 आहे. धावसंख्या फलकावरती 2 लागली आहेत. दुसरं षटक अनिकेत पष्टे यांना बघतोय. यावेळेला पुन्हा एकदा जेलची संधी आहे. अक्षय पष्टे त्या जेल खाली आहेत. जेल होईल का आणि चुकी होणार नाही. वा काय दर्जेदार जेल होतोय. होम ग्राउंड आहे आणि त्यावर बघायला गेलं तर सलामी स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू काय दर्जेदार कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जेल बाद होत आहेत. अनिकेत पष्टे यांना पुन्हा एकदा ₹200 कमाई ती झाली आहे जीबी स्पोर्ट्स कडनं. पुन्हा एकदा निखिल बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर जातोय प्रणित. 7 फलंदाज परतीच्या 6 फलंदाज परतीच्या प्रवासाला लावले गेलेत देवगरकरांचे. देवगर संघाचे फक्त 2 धावा फलकावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जेलची संधी आहे. तिकडे सूरज पष्टे आहे. तो चुकी करणार नाही. सूरज करणं चुकी होणार नाही. पुन्हा एकदा जेल होत आहे. वा एका मागून एक जेल बघायला मिळतात. जो फलंदाज जातो परतीच्या प्रवासाला लावला जातोय आणि केत पष्टे इथेशी त्यावर पूर्णपणे हावी झालाय. पाहायला गेलाय तर पुन्हा एकदा ₹200 कमाई. जर विकेट हॅट्रिक घेतली तर मग ते बक्षीस ठेवलंय ₹1000 ते पूर्ण होईल का हे पाहावं लागणार आहे. नवीन बॅटर कळवायचं आहे नाव आम्हाला. जय जातील नवीन बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील आहे. यावेळेला डॉट चेंडू होतोय. अजून षटकामधून शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा चेंडू जिथे फक्त अतिरिक्त धाव त्यानं खर्च केली होती वाईडची ती धाव आली आहे. म्हणजे 2 धावा फलकावरती फक्त 2. षटक क्रमांक 2 देखील इथून मार्ग पटलावून हटण्याच्या मार्गावर. यावेळेला पुन्हा एकदा जेलची संधी आहे. सूरज पष्टे त्या ठिकाणी आहे. जेल होईल का
आणि त्या ठिकाणी रोशन थापड आहे त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. या ठिकाणी काय झेलची प्रतिमा ठिकाणी बघायला मिळते.